नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। दिवाळीनिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज आपण बनवत आहोत मिल्क पावडरचे गुलाबजाम। दिवाळीनिमित्त खास मिल्क पावडरचे गुलाबजाम बनवत आहोत आपण। एकदम मस्त गुलाबजाम बनतात मिल्क पावडरचे। जसे आपण बाहेरचे गुलाबजाम खातो किंवा बाहेरून जे पॅकेट प्रीमिक्स आणतो त्याचे गुलाबजाम बनवतो तितकेच छान चवीचे गुलाबजाम बनतात मिल्क पावडरचे। एकदम झटपट होतात हे गुलाबजाम, खूप मस्त होतात। आता दिवाळीला आपण गोडधोड तर करतच असतो, बनवत असतो, खात असतो। त्यासाठी आपण आज एक गोड पदार्थ म्हणून गुलाबजाम बनवणार आहोत आपण। आणि हे मी नैवेद्यासाठी गुलाबजाम बनवत आहे। एकदम मस्त झटपट होणारे असे हे मिल्क पावडरचे गुलाबजाम बनवूया। तर चला पटकन रेसिपी सुरू करूया। मिल्क पावडरचे गुलाबजाम बनवत आहोत आपण। इथे इन्स्टंट गुलाबजाम बनवत आहोत आपण। त्यासाठी इथे 1 कप मिल्क पावडर घेतलेली आहे। तर पॅन आपण आधी गॅसवर ठेवायचा नाही, आधी हे सर्व मिक्स करून घ्यायचं। इथे 1 कप मिल्क पावडर घेतलेली आहे। आता 1 कप मिल्क पावडर घेतलेली आहे। इथे 1 कप आपण दूध घेत आहोत। दूध तुम्ही कोणतेही घेऊ शकता, साधं घेऊ शकता। इथे आपण फुल क्रीम मिल्क घेतलेलं आहे। मिक्स करूया। यामध्ये आपण 2 चमचे बारीक रवा घालत आहोत आपण। आता आपण हे ना पहिले मिक्स करून घेऊया। गॅसवर ठेवायचं नाही, गॅसवर ठेवायच्या आधी हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, नंतर हे मिक्स झाल्यावर गॅसवर ठेवायचं आहे। आता मिल्क पावडर हलकी असते त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये रवा घातलेला आहे बाइंडिंगसाठी। डायरेक्ट मिल्क पावडरचा गोळा होणार नाही, त्याच्यामुळे आपण दूध घेतलेलं आहे, फुल क्रीम मिल्क घेतलेलं आहे मी 1 कप मिल्क पावडर आणि 1 कप फुल क्रीम मिल्क दूध आणि 2 चमचे रवा घेतलेला आहे बाइंडिंगसाठी। आता हे पहिलं आधी मिक्स करून घेऊया सगळं। आता हे मिक्स करतोय आपण, याच्यामध्ये 1 चमचा किंवा 2 चमचा तूप घालायचं आहे, जेणेकरून हे खाली चिकटणार नाही पॅनला, यासाठी मिक्स करून घेऊया। या गुठळ्या आहेत ना सर्व मोडून घ्यायच्या आधीच, कारण एकदा पॅनवर ठेवलं गरम व्हायला लागलं की त्या गुठळ्या मोडणार नाही, तशाच राहणार। त्याच्यामुळे या गुठळ्या चांगल्या मोडून घ्यायच्या। गरज असल्यास थोडं दूध तुम्ही वापरू शकता अजून। आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आधी। आता याच्या गुठळ्या आपण चांगल्या मोडून घेतलेल्या आहेत दुधाच्या। आता हे गॅसवर ठेवूया पॅन। आता इथे पॅन आपण गॅसवर ठेवलेला आहे। आता हे दूध आपल्याला ना चांगलं घट्ट होईपर्यंत, गोळा होईपर्यंत ढवळत राहायचं आहे। मिल्क पावडरचा गोळा झाला पाहिजे, याच्यासाठीच आपण बाइंडिंगसाठी, घट्टपणा येण्यासाठी 2 चमचे रवा वापरलेला आहे। रवा बारीकच घ्यायचा, जाडसर घ्यायचा नाही शक्यतो। जाडसर असेल तर मिक्सरला लावून घ्या, एकदा फिरवून घ्या, बारीक करून घ्या, पण बारीक रवा असेल तर एकदम चांगलं। आता इथे आपण 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे, जेणेकरून हे पटकन घट्ट होऊन जाईल। हे आता चांगलं सतत ढवळत राहायचं आहे आणि याचा गोळा करून घ्यायचा आहे। आणि साईडला जे दूध चिकटेल किंवा साय चिकटेल ती सतत अशी चमच्याने काढून त्याच्यातच मिक्स करून घ्यायचे। आता तुम्ही बघू शकता इथे पटकन घट्ट झालेलं आहे, बघू शकता एकदम थोडं थिक झालेलं आहे, घट्टसर झालेलं आहे। स्लो गॅस ठेवायचा, स्लो गॅसवरच ढवळायचं, फास्ट गॅस किंवा मीडियम गॅस ठेवायचा नाही, नाहीतर खालून करपून जाईल। वरती तुम्ही ढवळत राहाल आणि खाली करपून जाईल, त्यामुळे शक्यतो स्लो गॅसच ठेवायचा आणि सतत ढवळत राहायचं आहे। आपण याच्यामध्ये रवा घातला आहे त्यामुळे त्याला पटकन थिकपणा आलेला आहे, बघू शकता जाडसर हे झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे। सतत ढवळत राहायचं आहे। अजून आपल्याला ह्याला ढवळून गोळा करून घ्यायचा आहे। जर खाली तुम्हाला वाटलं चिकटतं आहे तर अजून थोडंसं तूप घाला त्याच्यामध्ये, जेणेकरून खाली पॅनला चिकटणार नाही। आणि हे शक्यतो ना नॉनस्टिक पॅनवरच करायचं। जर कढई वगैरे तुमच्याकडे नॉनस्टिक असेल ना तर त्याच्यामध्येच करायचं, कारण इतर भांड्यामध्ये केलं ना खाली लागण्याची शक्यता असते, त्यामुळे नॉनस्टिकमध्ये शक्यतो चिकटत नाही खाली। आणि जर चिकटत असेल तर थोडंसं तूप टाका अजून, काही हरकत नाही। बघू शकता एकदम घट्ट झालेलं आहे। पण आपल्याला याचा पूर्ण गोळा बनवायचा आहे। अजून आपल्याला 2-3 मिनटं लागतील, जास्त वेळ झालेला नाही आहे, 2 मिनटातच घट्ट झालेलं आहे। अजून आपल्याला 2-3 मिनटं लागून चांगलं सतत ढवळत राहून याचा पूर्ण गोळा करून घ्यायचा आहे। आता इथे बघू शकता आपलं हे पूर्ण घट्ट झालेलं आहे। आता काय करायचं आहे, थंड करायचं आपल्याला, थंड करायला ठेवून द्यायचं आहे। गरम गरममध्ये आपल्याला काही हात घालायचा नाही आहे। याच्यापेक्षा मी पूर्ण गोळा करणार नाही आहे, हे नॉर्मल ठीक आहे इथपर्यंत, कारण थंड झाल्यावर हा पूर्ण गोळा होईल, सुकून जाईल ते। त्याच्यामुळे आता हे गरम आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला हलकं नरम दिसतंय ते सुकलं ना, थंड झालं ना की मग ते अजून थोडं सुकं होऊन जाईल।
बघू शकता खाली पॅनला पण चिकटलेलं नाही आहे. आता हे काय करायचं, एका डिशमध्ये काढून घ्यायचं, एका ताटामध्ये वगैरे, आणि थंड करायचं. थंड केल्यानंतर आपल्याला याचे गुलाबजाम वळायचे आहेत, बाकी सर्व इन्ग्रेडियंट्स वापरून. हे थंड होत असताना आपण इथे चाचणी करून घेणार आहोत. आता हे थंड करायला ठेवून देऊया. आता आपण चाचणी बनवून घेणार आहोत. चाचणी बनवण्यासाठी इथे मी कढईच ठेवलेली आहे. इथे मी 1 कप साखर घातलेली आहे. थोडी जास्त चाचणी करणार आहोत, त्यामुळे 1.5 कप साखर घालत आहे. दीड कप साखर घातलेली आहे. आता इथे 1.5 कप साखर घातलेली आहे. पाणी आपण घालूया. पाणी इथे मी 2 कप घालणार आहे, कारण चाचणी आपल्याला चांगली कढवून घ्यायची आहे. चाचणी थोडी कमी जास्त झाली तर तरी चालेल. आता इथे गॅस चालू केलेला आहे. स्लो गॅसवरच आपल्याला ही चाचणी बनवून घ्यायची आहे. ढवळत राहायचं आहे सतत. इथे चाचणीमध्ये मी अखंड वेलची घालत आहे. वेलची थोडीशी फोडायची अखंड आणि घालायची. पूड घातली तरी चालेल, पण आपण इथे अखंड वेलची घालत आहोत. आणि चाचणी चांगली ढवळून घ्यायची. आता साखर चांगली विरघळवून घ्यायची. इथे आपल्या चाचणीला चांगली उकळ आलेली आहे, बघू शकता. 1 ते 2 मिनिट आपल्याला ही चांगली उकळून घ्यायची, जेणेकरून ती थोडी घट्ट होईल. फास्ट गॅस ठेवायचा आणि 1 ते 2 मिनिट चांगली उकळून घ्यायची चाचणी. साखर चांगली मेल्ट करून घ्यायची. चमचा सतत ढवळत राहायचा आणि साखर चांगली मेल्ट करून घ्यायची. आता इथे आपलं साखरेची चाचणी रेडी झालेली आहे, तयार झालेली आहे. कशी चेक करायची, थोडंसं बघायचं हाताला लावून, चिकटते का. चिपचिपीत लागली, चिकट लागली तर समजायची आपली चाचणी रेडी झालेली आहे. चिकट लागायला पाहिजे हाताला. असं काय आपल्याला एकतारी पाक वगैरे असं काही करायचं नाही आहे. फक्त चाचणी चांगली चिकट लागली पाहिजे. साखर चांगली वितळून घ्यायची आणि थोडीशी आटवायचं. पाणी जे एक्स्ट्रा पाणी आहे ते थोडंसं आटवायचं. आता इथे आपली चाचणी रेडी झालेली आहे. आता ही चाचणी बाजूला ठेवून द्यायची. आता आपण जे गोळा तयार केलेला आहे गुलाबजामसाठी तो मळून घ्यायचा आहे. ही चाचणी अशीच बाजूला ठेवून देऊया. गॅस बंद करायचा आहे आणि चाचणी बाजूला ठेवून द्यायची. इथे आता आपण बघू शकता आपला जो गोळा आपण तयार केलेला आहे, मिल्क पावडर, दूध आणि 2 चमचे रवा, बारीक रवा वापरलेला आहे. याचा बघू शकता घट्ट झालेला आहे. हा गोळा जेमतेम 5 मिनटं लागले आहेत आपल्याला. 5 मिनटापेक्षाही कमीच लागलेले, अगदी 4 मिनटं लागलेले आहेत हा गोळा तयार व्हायला. त्यामुळे खूप पटकन होतात हे गुलाबजाम. जर तुमच्याकडे प्रीमिक्स नसेल गुलाबजामचं तर तुम्ही हे झटपट घरच्या घरी पटकन गुलाबजाम करू शकता. तितकीच चव लागते चांगली. जसे आपण बाहेरच्या पॅकेटचे वगैरे गुलाबजाम बनवतो किंवा बाहेरून आणतो तशीच चव लागते, कारण आपण याच्यामध्ये मिल्क पावडर वापरलेली आहे म्हणून. आता हा एक प्रकारे खवा तयार झालेला आहे. यामध्ये आता हा चिकट आहे. आता ह्याच्यासाठी अजून थोडं बाइंडिंगसाठी मी इथे 2 चमचे मैदा घालत आहे. मैदा चाळूनच घ्यायचा आहे. या चमच्याच्या मापाने मी हा 2 चमचे मैदा घेतलेला आहे. जास्त पण घालायचा नाही आहे. अगदी चिमूटभर, बघू शकता अगदी चिमूटभर मी इथे सोडा घेतलेला आहे. अगदी चिमूटभर सोडा घ्यायचा आणि त्याच प्रकारे अगदी चिमूटभर इथे बेकिंग पावडर घेत आहोत आपण. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घेतलेला आहे आपण चिमूटभर, जास्त घालायचा नाही आहे. आता इथे थोडंसं तूप घेणार आहोत आपण हातावर आणि हा गोळा आहे ना हा मळून घ्यायचा आहे आपल्याला. अगदी झटपट पटकन होतात हे गुलाबजाम. अशी रेसिपी आहे, पटकन होणारी रेसिपी आहे ही गुलाबजामची. आता इथे जर गोळा अगदीच होत नसेल ना तर थोडंसं तुम्ही मैद्याचं पीठ वाढवा, अगदी 1 चमचा. गोळा होतच नसेल तर, अगदी पातळ असं वाटत असेल तर, आणि थोडंसं तूप लावायचं जेणेकरून दोन्ही मिळून ते घट्टपणा येईल. तुपामुळे थोडा चिकटपणा निघून जाईल. थोडंसं मैदा वाढवू शकता तुम्ही याच्यामध्ये. आपण पण थोडासा मैदा याच्यामध्ये घालूया. मी ते 1 चमचा मैदा अजून थोडा घातला जेणेकरून हे
पीठ थोडं चांगलं एकजीव व्हावं म्हणून, घट्ट व्हावं म्हणून. आता इथे गोळा आपला तयार झालेला आहे, बघू शकता गोळा आपला तयार झालेला आहे. याच्यामध्ये आपण मैदा फक्त पहिले 2 चमचे नंतर 1 चमचा वापरलेला आहे, त्याच्यानंतर मैदा वापरलेला नाही आहे. आता जे आपण हे केलं होतं पीठ ते गरम होतं, थोडं हलकं गरम होतं आणि त्यासाठी ते थोडं चिकट लागत होतं. म्हणून मी काय केलं, फॅन लावून ठेवला घरचा, वरती किचनमध्ये फॅन आहे, तो फॅन चालू ठेवला आणि थोडा वेळ हे तसंच ठेवून दिलं. फॅनमुळे ते थोडं सुकलं गेलं, कारण गरम गरम होतं, थोडं हलकं गरम होतं. ते सुकल्यामुळे हा जो गोळा आहे तो पूर्णपणे व्यवस्थित झालेला आहे, बघू शकता. थोडं तुपाचा हात लावून घ्यायचा, आपल्याला गोळे करायचे आहेत. दोन्ही हातांना तुपाचा हात लावलेला आहे आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. तुम्हाला लहान मोठे जसे करायचे तसे तुम्ही करू शकता. हे बघा, मी जास्त काय मोठे गोळे करणार नाही आहे, एकदम मीडियम साईजचे गोळे करणार आहे. इथे बाजूच्या डिशमध्ये मी तूप लावून ठेवलेलं आहे, डिशला पण त्याच्यामध्ये हे गोळे ठेवणार आहे. हे बघा, असा व्यवस्थित गोळा करून घ्यायचा. आपण हा बाजूच्या डिशमध्ये ठेवून देऊया आणि असंच ना छोटे छोटे गोळे करणार आहे, जास्त मोठे गोळे नाही करणार आहे मी. 2 हातावर फिरवून घ्यायचा आधी. आता गोळा असा हातावर फिरवून घ्यायचा, थोडा थंड होऊ द्यायचा. थंड झाल्यामुळे तो बरोबर चिकटत नाही, बघा हाताला चिकटत नाही आहे, कारण आपलं जे पीठ होतं ना ते हलकं गरम होतं, त्यामुळे ते चिकटत होतं. त्यामुळे थोडं हलकं ना त्याला थंड करायचं, फॅनखाली ठेवायचं आणि थंड करायचं, मग असे गोळे व्यवस्थित होतात. आता आपण हे ना गोळे सर्व करून घेऊया. आता इथे थोडे गुलाबजाम मी हे करून घेतलेले आहेत, गोल करून घेतलेले आहेत, सर्व नाही केलेले आहेत, बघू शकता आपलं पीठ आहेत. कारण एकदम गोळे करून ठेवायचे नाहीत. कुठलाही गुलाबजामचं पॅकेट आणा तुम्ही तरी एकदम गोळे करून ठेवायचे नाहीत, थोडे करायचे, तळायचे, ते चाचणीमध्ये घालायचे, नंतर दुसरे करायचे. कारण एकदम तुम्ही करून ठेवणार ना ते सुकतात आणि मग त्याला तडे पडतात, फुटतात, ते तेलामध्ये वगैरे तळले जात नाहीत, शक्यतो फुटतात. त्यामुळे एकदम गोळे करून ठेवायचे नाहीत. जेवढे आपल्याला तळायचे तेवढे गोळे करायचे, तेलामध्ये सोडायचे, तळून घ्यायचे आणि चाचणीमध्ये नंतर टाकायचे आणि मग परत दुसरे गोळे करायचे. आता हे आपण पहिले तळून घेऊया. आता इथे गॅसवर आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल एकदम कडकडून गरम करायचं नाही, स्लो गॅसवर किंवा मिडियम गॅसवर एक 2-3 मिनटं, 5 मिनटं कमीत कमी तेल गरम करून घ्यायचं आहे. आपला मिडियम गॅस आहे, मिडियम गॅसवर आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. एकदम कडकडीत तेल गरम करायचं नाही. इथे मी एकच गोळा आता सोडणार आहे, एकच गोळा आपण टाकलेला आहे गुलाबजामचा. बघू शकता हळूहळू त्याला बुडबुड यायला लागलेले आहेत. तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही कधीच. ते बघू शकता गोळा आपला आता चांगला हे होतो, बुडबुडे चांगले आलेले आहेत. 1 मिनिट बिलकुल चमचा लावायचा नाही, सेट होऊ द्यायचं. आणि गुलाबजाम तळताना गुलाबजामला कधीच चमचा लागू द्यायचा नाही, असं साईडने हलवत राहायचं आहे तेल. आता इथे बघू शकता आपण एकच गोळा टाकलेला आहे गुलाबजामचा, व्यवस्थित तळला जात आहे, बिलकुल फुटलेला नाही आहे. आपला गॅस मीडियम आहे, फास्ट गॅस ठेवलेला नाही आहे आणि स्लो टू मीडियम गॅसवरच गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. आपला गुलाबजाम मस्त बघा बदामी रंगावर आलेला आहे. गुलाबजाम तळताना गुलाबजामला चमचा लावायचा नाही, साईडने चमचा हलवायचा आणि गुलाबजाम हलले पाहिजेत फक्त तेलामध्ये, जेणेकरून ते गोल गोल फिरून सगळ्या बाजूने तळले जातात. इथे बघू शकता आपला एक गुलाबजाम तळून झालेला आहे. हलक्या ब्राऊन रंगावर आपण हे तळलेले आहेत. एकदम बदामी रंगावर पण तळायचे नाहीत आणि एकदम काळपट पण करायचे नाहीत, थोडे ब्राऊन झाले पाहिजेत. त्याच्यामुळे ते साखरेच्या पाकात टाकले की त्यांना चांगली चव येते. बघू शकता बिलकुल आपला हा गुलाबजाम तुटलेला नाही आहे. आता हा काढून घेऊया आपण. आता इथे मी दुसरे जे गुलाबजाम बनवले आहेत ना ते पण तेलात सोडते. गॅस स्लो टू मिडियमच ठेवायचा, वाढवायचा नाही. आणि याला 1 मिनिट तरी चमचा बिलकुल लावायचा नाही, त्यांना स्वतःहून सेट होऊ द्यायचं तेलामध्ये. आता इथे आपण जे बनवलेले होते ते गुलाबजाम तेलामध्ये सोडलेले आहेत, यांना सेट होऊ द्यायचं 1 मिनिट. त्यांना बिलकुल चमचा लावायचा नाही. सेट झाल्यावर त्यांना चमच्याने ढवळायचं. गुलाबजामला चमचा लागला नाही पाहिजे, साईडने चमचा ढवळायचा
आणि चांगले ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता हे गुलाबजाम पण आपण आता तळायला सोडलेले आहेत। हलके चिकटले ना तर चमच्याने हळूच पण काढायचे, जास्त जोरात चमचा घालायचा नाही, कारण खूप सॉफ्ट आहे ते, एकदम नरम आहे, एकदम झटपट होणारे असे हे गुलाबजाम आहेत। जर आपल्याकडे प्रीमिक्स नसेल गुलाबजामचं तर आपण हे पटकन असे घरात बनवू शकतो, जास्त वेळ लागत नाही, एक अर्ध्या तासात होऊन जातात हे गुलाबजाम सर्व करायला। गोळा बनवायला तर एकदम 5 मिनिटात गोळा झाला आहे, जो आपण मिल्क पावडरचा गोळा बनवला तो एकदम 5 मिनिटात गोळा झालेला आहे। आता हे अशा प्रकारे फक्त चमचा ढवळायचा, गुलाबजाम बिलकुल अलटीपलटी करायचे नाहीत, जेणेकरून हे गोळे जे आहेत ते फिरत राहतील गोल गोल आणि ते सगळ्या बाजूने तळले जातील। आता हे पण ब्राऊन कलरवर चांगले तळून घेऊया। इथे बघू शकता आपले गुलाबजाम तळून झालेले आहेत। स्लो गॅसवर किंवा मीडियम गॅसवर गुलाबजाम चांगले तळून घ्यायचे, घाई करायची नाही। जर थोडा जास्त वेळ द्यायचा गुलाबजाम तळण्यास, त्यामुळे स्लो गॅसवर तळायचे। गुलाबजाम चांगले तळले तर ते आतपर्यंत तळले जातात, नाही तर आतमध्ये कच्चे राहतात, गोळा राहतो पिठाचा फक्त, त्यामुळे स्लो गॅसवर शक्यतो जास्त वेळ तळून घ्यायचे गुलाबजाम। आता हे आपले गुलाबजाम चांगले तळून झालेले आहेत, बघू शकता बिलकुल कुठेही गुलाबजाम फुटलेला नाही आहे। आता हे आपण काढून घेऊया, तेल नितळून घ्यायचं आहे, काढून घ्यायचं आहे आणि गरम गरम गुलाबजाम चाचणीमध्ये तसेच घालायचे। चाचणी पण हलकी गरम पाहिजे, एकदम कडक कडक नसली तरी चालेल, पण चाचणी गरम पाहिजे, एकदम थंड पण चाचणीमध्ये गुलाबजाम घालायचे नाहीत। आणि चाचणीखाली थोडा गॅस चालू ठेवायचा आणि चाचणी स्लो गॅसवर गरम करून ठेवायची। बघू शकता चाचणीमध्ये गुलाबजाम घातलेले आहेत, चाचणी गरम आहे, गॅस चालू ठेवला होता मी स्लो गॅसवर, चाचणी गरम करून घेतली। आता गुलाबजाम घातलेले आहेत, हे असेच ठेवून द्यायचे 10-15 मिनटं, आणि 10-15 मिनटं किंवा 20 मिनटानंतर हे गुलाबजाम काढायचे। तोपर्यंत आपण बाकीचे पण करून घेऊया। इथे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत, एकदम मस्त गोल असे गुलाबजाम तयार झालेले आहेत, बिलकुल आपले गुलाबजाम फुटलेले नाही आहेत, एकदम झटपट होणारे असे हे गुलाबजाम आहेत, पटकन होणारे, कोणत्याही कार्यक्रमासाठी। अगदी आता दिवाळी चालू आहे, दिवाळीमध्ये आपण गोडधोड तर करतच असतो, त्यासाठी आपण हे गुलाबजाम केलेले आहेत, दिवाळीचा मुहूर्त आहे आणि यासाठी मी आज हे गुलाबजाम केलेले आहेत, देवाला नैवेद्यासाठी केलेले आहेत हे गुलाबजाम। मस्त झटपट होणारे गुलाबजाम आहेत, वरून मी पिस्ता स्प्रेड केलेला आहे, बारीक किसून टाकलेला आहे, खूप मऊसर गुलाबजाम झालेले आहेत, बघू शकता थोडे गरम आहेत अजून, एकदम मऊसूद असे गुलाबजाम झालेले आहेत, खूप मस्त झालेले आहेत, झटपट होतात, 15 ते 20 मिनटात हे गुलाबजाम होतात। आणि बाहेरचे आपण जे मिक्स वापरतो पॅकेट प्रीमिक्स वगैरे त्याच चवीचे हे गुलाबजाम बनतात, एकदम झटपट होतात, खूप छान लागतात, तुम्ही करून पहा। एक गुलाबजाम मी तुम्हाला तोडून दाखवते। बघू शकता बिलकुल पीठ वगैरे गोळा नाही राहिलेला आहे, एकदम आतपर्यंत तळले गेलेले आहेत गुलाबजाम आणि एकदम नरम झालेले आहेत, एकदम मस्त असे गुलाबजाम झालेले आहेत, तुम्ही करून पहा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा। थँक्यू, आणि दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। थँक्यू।